सांगोला तालुक्यातील शिरभावी परिसरात जनावरांची अमानुष पद्धतीने वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोवर सांगोला पोलिसांनी कारवाई करत 50 जर्सी गायींच्या लहान वासरांची सुटका केली। या प्रकरणी एका चालकाविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दिनांक 18 जुलै रोजी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास शिरभावी ते खर्डी मार्गावरील माने वस्तीजवळील कच्च्या रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली। आरोपी आदित्य समाधान दोडके वय वर्ष 20 राहणार दहिवडी तालुका सांगोला हा त्यांच्या ताब्यातील आयशर टेम्पो क्रमांक MH14 BJ 1855 मधून 50 लहान वासरांची वाहतूक करताना आढळून आला। पोलिसांच्या तपासात वासरांना वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक दाटीवाटीने कोंबण्यात आल्याचे निष्पन्न झाले। त्यांना हालचाल करता येणार नाही अशा अवस्थेत ठेवण्यात आले होते। तसेच चारा, पाणी व औषधांची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याचे आढळले। ही जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। या कारवाईत अंदाजे ₹7,50,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये 50 वासरे किंमत ₹50,000 आणि आयशर टेम्पो किंमत ₹7,00,000 यांचा समावेश आहे। या प्रकरणी पोहका नागेश भगवान निंबाळकर यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून आरोपी विरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960, प्राण्यांचे परिवहन नियम 1978 तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1976 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेका फुलारी करीत आहेत।